रामकृष्ण हरिमाऊली संतांचे पाईक या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय गोड संत तुकोबारायांचा एक अभंग. ज्या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्याला सांगायचा प्रयत्न करतायत किंवा सांगतायत की अभ्यास जर माणसाने आयुष्यामध्ये केला, कुठल्याही गोष्टीमध्ये जर सातत्य ठेवलं, जर प्रयत्न ठेवले, तर माणसाच्या जीवनामध्ये अशक्य काहीच नाही. आणि बघा, जेव्हा संत हे म्हणून जातात किंवा संत हे लिहून ठेवतात, तर ती गोष्ट कधीच आत्तापर्यंत तरी खोटी झालेली नाहीये. म्हणून चला तर तो तुकोबारायांचा अभंग आणि त्या अभंगामध्ये तुकोबारायांनी कुठल्या कुठल्या प्रकारचे उदाहरणं आपल्याला पटवून देण्यासाठी वापरलेले आहेत ते आपण बघूया. आपण छोटासा सरळ सरळ भावार्थ त्या अभंगाचा बघूया. तर अभंगाचं नाव आहे ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. चला तर बघूया. तुकोबाराय म्हणतात, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोच बरी. दोरा चिरा कापे पडिला कांचनी, अभ्यासे सेविनी विष पडे. तुका म्हणे कैसा वैष्णवासी ठाव, जठरी बाळा वाव एकाएकी. बघा, पहिल्या ओळीमध्ये तुकोबाराय अतिशय गोड उदाहरण देतात. तुम्ही जर कधी झाडाचं मूळ पाहिलं आणि त्या मुळाच्या टोकदार किंवा मुळाच्या पुढच्या भागाला जर पाहिलं, तर ते मूळ मूळ एकदम अतिशय कोवळं असतं. ज्याला तुम्ही नखाने कुरतडलं तरी ते कुरतडू शकतं. ते अतिशय कोमल असतं. असं मूळही बलाढ्य असे खडकाला भेदून खाली खाली पुढे पुढे जमिनीमध्ये सरकत असतं. तर तुकोबाराय म्हणतात की बाबा, एवढं नाजूक मूळही त्या बलाढ्य खडकाला तोडू शकतं. आणि हे कशाच्या जोरावर तोडू शकतं बरं? अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. कारण त्याच्या जीवनामध्ये त्याने सातत्य ठेवलेले, आणि ते सातत्य कुठलं ठेवलेलं आहे की पुढे सरकायचं. मला भलेही खडक अडवा येईल, मला कधी दगड अडवा येईल, मला कधी भुसभुशीत माती असेल. आयुष्य जगत असताना असंच काही असतं मित्रांनो. कधी आयुष्यात आनंद येईल, कधी आयुष्यात दुःख येईल, आणि कधी आनंदही नाही आणि दुःखही नसेल. म्हणजे माणसाच्या आयुष्याचा समतोल असेल, कधी दुःख कधी आनंद. पण माणसाने आयुष्यामध्ये जगत असताना कसं जगायला पाहिजे की बाबा, पुढे 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 चालत राहायला पाहिजे. म्हणजे बघा, जर माणसाच्या किंवा एखाद्या विद्यार्थ्याला जर एखाद्या गोष्टीमध्ये यश नाही भेटले, तर त्यांनी प्रयत्न करणं सोडायचे का? नाही. तुकोबाराय म्हणतात, हे एका दिवसाचं नाहीये बाळांनो, हे अभ्यासाने होणार आहे. सतत, ज्याला म्हणतो ना आपण सातत्य लागतं जीवनामध्ये, त्या प्रकारे अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. आणि ते फक्त आणि फक्त अभ्यासाने होऊ शकते. बघा, तुकोबाराय पुढे म्हणतात, नवे ऐसे काही नाही अवघड. या जगात अशक्य काहीच नाही हो, नाही काही वाढत तोच बरी. या जगामध्ये अशक्य असं काहीच नाहीये. फक्त त्याला जोड जी लागते ना, ती प्रयत्नांची लागते, ती अभ्यासाची जोड लागते. बघा, तुकोबाराय पुढे अतिशय गोड उदाहरण देतात. जर तुम्ही कधी विहिरीवरती गेलात, आणि विहिरीवरती पहिल्या काळामध्ये बघा, दगडाच्या चिऱ्याच्या विहिरी असायच्या, आणि दोरा घासून घासून पाणी शेंदत असताना किंवा पाणी जर विहिरीतून वरती काढत असताना, त्या दगडाला तो दोर लागायचा. दोर लागून लागून त्या दगडाला घट्टे पडलेले असायचे किंवा त्या दगडाला अशा भेगा पडलेल्या असायच्या. तर तुकोबाराय इथे म्हणतात, दोरा चिरा कापे पडिला कांचनी. कांचनी म्हणजे की त्याला खाच पडलेली असते. अभ्यासी सेवेने विषय पडे. बघा, आयुष्यामध्ये जर माणसाने प्रयत्न ठेवला ना, एखाद्या माणसाने जर दररोज करून करून थोडं 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 करून जर विष पिला, तर ते विषही त्याला नंतर नंतर पचन व्हायला लागतं. का माहितीये? कारण त्याच्या शरीराला त्याची सवय झालेली असते. कारण त्याने त्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवलेलं असतं आणि त्याने प्रयत्न केलेला असतो ती विष माणसाने पचवायचा. त्याच्या शरीरावर त्याचा कुठलाही परिणाम होत नाही काही काळानंतर. कारण का? त्याला सवय लागते. बघा, त्याच्यानंतर तुकोबाराय म्हणतात, हे तर अतिशय गोड उदाहरण दिलेले. बघा, तुका म्हणे कैसा वैष्णवासी ठाव, जठरी बाळा वाव एकाएकी. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही कधी विचार केला का हो? आईचं पोट जर पाहिलं तर एवढं एवढं असतं, जिला कधी कधी 2 पोळ्या खायच्या म्हणलं तरी पण मुश्किल होतात.
त्या आईच्या पोटामध्ये 2.5-3 किलोचं बाळ कसं बरं बसत असेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे का नाही? तर तुकाराम महाराज म्हणतात, ते काय असं नाही बरं, की एकाच दिवसामध्ये बाळ 3 किलोचं झालंय आणि ते आईच्या पोटामध्ये सहज बसले नाही. ते बाळही थोडं, थोडं, थोडं करून त्याच्या 9 महिने घेतं वाढायला आणि ते हळू-हळू, हळू-हळू आपली जागा आईच्या पोटामध्ये करत जातं. त्याच प्रकारे मनुष्याने जीवन जगत असताना एकाच दिवशी मला यश भेटणार आहे किंवा एकाच प्रयत्नामध्ये मी यशाच्या शिखरापर्यंत पोहोचणार आहे, म्हणून कधीच कुठली गोष्ट करायची नाही. तर तुकोबाराय म्हणतात, मी सांगतोय, कोण? तुकाराम महाराज म्हणतायत, की मी सांगतोय, अरे जगात अशक्य काहीच नाहीये, नव्हे ऐसे काही नाही अवघड. पण पुढे काय म्हणतायत, की बाबा ते कधी होईल? जेव्हा अभ्यासाची कार्यसिद्धी असेल, अभ्यासाचा संग असेल त्या गोष्टीला तेव्हा. म्हणून जीवन जगत असताना कुठल्याही गोष्टीमध्ये निराश व्हायचं नाही. एखाद्या गोष्टीमध्ये आपण फेल झालो, अपयश आलं, तरी त्या गोष्टीला सोडून द्यायचं नाही. सातत्य ठेवायचं, प्रयत्न करायचे. एक दिवस येईल आणि तेव्हा आपण एका चांगल्या उच्च शिखरावरती असू. मित्रांनो, आयुष्य जगत असताना ना, अशाच काही संतांच्या वाङ्मयाची साथ घ्यायची. म्हणतात ना, ज्या प्रकारे सेवितो हा रस वाटितो आणि का जीवन जगत असताना माणसाला जर समाधान पाहिजे असेल, सुख पाहिजे असेल, तर काय करायचं? अशाच काही संतांच्या वाङ्मयाचं वाचन करायचं, त्याचा रस सेवन करायचा, तो इतरांना वाटायचा आणि जीवन जगायचं. मित्रांनो, तुमच्याकडे अफाट पैसा येईल, तो जाईल, परंतु तुमच्या आयुष्यात सुख आणि समाधान कधी मिळणार नाही. आणि ते जर तुम्हाला शोधायचं असेल ना, तर ते तुम्हाला संतांच्या वाङ्मयामध्ये भेटेल बरं. संतांच्या पायावरती मस्तक ठेवल्यानंतर भेटेल. संतांच्या पायावरती मस्तक ठेवल्यानंतर किंवा संतांच्या वाङ्मयातून का बरं भेटेल? कारण संत जेव्हा या परिस्थितीमधून गेले, तेव्हा त्यांनी त्यांचे अनुभव पुस्तकामध्ये मांडले, त्यांच्या वाङ्मयामध्ये मांडलेले. आणि जेव्हा मनुष्य त्या वाङ्मयाचं वाचन करतो ना, तेव्हा त्याची सांगड आपल्या आयुष्याची घालण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेव्हा त्याला कळून येतं, अरे खरंच असंच काही माझ्या आयुष्यात चाललेलं आहे. आणि म्हणून माणसाला तिथे समाधान वाटायला लागतं, त्याची गोडी लागायला लागते आणि माणसाचं आयुष्य आनंदी होऊन जातं. तर या अभंगामध्ये तुकोबारायांनी कधीही हार मानू नका आणि अभ्यास करत राहा, हा सल्ला आपल्यापर्यंत पोहोचवलाय. जर अभंग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. जाताना संत तुकोबारायांच्या चरणी, सर्व संतांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.